शेंगदाण्याचं तेल आरोग्याच्या दृष्टीने कसं महत्त्वाचं आहे हे जाणून घेऊया. आपण प्रोसेस कशी होते ते बघूया. आपलं घाण्याचं मशीन आहे. सीड्स जिथे प्रेस होणार आहेत, तेल जिथून निघणार आहे तो भाग लाकडी आहे. हो, हे तेल पडायला सुरुवात झाली आता. हे शेंगदाणा तेल आपलं एक 4 ते 5 दिवसानंतर हे सेटल व्यवस्थित झालेलं आहे. गाळा सगळा खाली बसलेला आहे. आता हे आपण डायरेक्टली बॉटल करणार. हा, शेंगदाणा तेलाची प्युरिटीची वन ऑफ द साईन ही आहे की उलट तुला पलीकडचं काही दिसत नाही. अच्छा, हे तेल घट्ट असतं, ओपेक असतं, ह्याच्यामधनं पलीकडचं ट्रान्सपरन्सी काही नसते. या तेलाला पलीकडे हात ठेवला तर ते दिसत नाही. आता हे करडई तेल आहे. बॉटल करून ह्याला जवळपास 15 ते 20 दिवस झालेले. ह्याच्या पलीकडे तू हात ठेव, ह्याच्यामध्ये तुला बोट हाताची एकदम प्रॉपर ट्रान्सपरंट दिसत आहे. सो इट मीन्स की हे तेल प्रॉपरली क्लिअर झालेलं आहे, सेटल झालेलं आहे. ओके, हे अशा पद्धतीने खायचं. त्यात आत्ता भरलेल्या बाटल्या जर तू बघशील, जसं आता ही सूर्यफुलाची बाटली, हे थोडंसं धुसर आहे. आता हेच तेल तू जर का अजून एक 4-5 दिवसांनी बघितली हीच बाटली, तर ही अजून तुला क्लिअर झालेली दिसेल. फक्त हे ऍप्लायकेबल आहे सूर्यफूल, करडई, तीळ, बदाम, मोहरी ह्याच्यासाठी. शेंगदाण्यासाठी ऍप्लिकेबल नाही. हे सगळ्यात महत्वाचं. हा.